जय जिजाऊ जय शिवराय। तर मी अश्विनी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते अभि जिंजुर्डे या यूट्यूब चॅनलवर। तर सगळ्यांना गुड मॉर्निंग। आणि मस्त अशी सकाळ झाली बघा। सकाळची सडा रांगोळी सगळं आवरलं आणि जरा वावरातले कामं थोडेसे म्हणजे हरभरा ते चालू होतं ते झालेलं आहे आता सोंगून। आणि जरा थंडी जास्त असल्यामुळे जरा बुखारमध्ये आहे, त्याच्यामुळं जरा आवाज घसा ते पूर्ण बसलेला आहे। आणि आज जरा थोडासा आराम होता कारण आज वावरात खरं तर काही काम नव्हतं कारण हरभरा पण सोंगून झालेलं आहे आमचं। आणि त्यानंतर आता नवीन गहू निघालेले तुम्हाला तर माहीतच आहे, आमचं नवीन गहू तयार झालेला आहे। आणि आपल्याकडं परंपरा आहे म्हणजे एक पारंपरिक पद्धतीनं आपण करीत राहतो का ज्या पद्धतीनं समजा नवीन गहू निघाले की मग नव्याचं म्हणजे नवं फेडावं लागतं। तर त्या पद्धतीचं आमची आज आई बाबांना जेव घालणं ते सगळं होणारच आहे आता। तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। आणि जे जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मी तुम्हाला पूर्ण दाखवते कारण आज जरा म्हणजे कसं आहे, दरवर्षी आपण नवीन गहू निघाले की मग पुरणाचा त्याचा स्वयंपाक बनित असतो, पण आज जरा आम्हाला आज गव्हाला धार वगैरे देऊन घ्यायची आहे कारण मग उद्यापासून डबल कांद्याची सुरुवात होणार आहे, कांदे काढायला लागणार आहे आम्ही। मग त्याच्यानंतर मग टाईम भेटणार नाही, तर मग घरच्यांचं म्हणणं झालं की चला आज जरा साधं सोपं बनवून आणि आई बाबाला जेव घालू आहे की नाही। तर मग मस्त वरण भाताची रेसिपी होणार आहे आज आणि आई बाबाला जेव घालायचं आहे आम्हाला। तर चला लाईट पण आलेली आहे, पाणी भरून घ्यावं लागणार आहे सकाळी सकाळी, तर ते बी बाकीचे काम आवरून घेते मी। आणि मम्मी गेलेलं आहे तर मंदिराकडं आणि सोनपापडीचं चाललं आहे टी व्ही बघायचं। उठल्याबरोबर ब्रश वगैरे केला की लगेच इकडं तिकडं हिंडण्यापेक्षा मग कार्टून बघत बसते ती, तिचं सकाळ पण चाललंच असतं। तर चला लगेच मी आता माझी बाकीची कामं पण आवरून घेते। तर चला आपली चालली तयारी, आई बाबांना जेव घालायचे आज नव्याचं। तर घरातच स्वयंपाक करीत होते आज मी कारण मम्मी गेलेल्या त्या दवाखान्यात कारण मम्मी जरा बुखारमध्ये आली। आणि खरं तर मी पण कालच जाऊन आले आणि सगळ्यांनाच एकदा काय म्हणते ना, जर दुखणं आलं ना घरात तर ते काय लवकर उरकत नसतं। तर आमचं मी तेच चाललं आहे आता। तर चला मी कुठपर्यंत तयारी आली तुम्हाला दाखवते। तर मस्त भज्यासाठी कांदा कापून घेतलेला आहे, अजून मला बटाटे कापायचे, 2 बटाटे घेतलेले तुम्ही। आणि मस्त या किसनीनं एकदम भारी कांदा कापला जातो। इकडं कढईत तेल पण ठेवलेले तापायला। इकडं आपली डाळ तयारी वरण आणि याच्यामध्ये भात केलेला आहे। आणि मम्मीने मस्त असं भज्याचे पीठ काढून ठेवलेलं होतं, कोथिंबीर ओवा सोडा सगळं टाकून दिले त्याच्यामध्ये मस्त। आणि कढईमध्ये शिरा पण बनवून घेतलेला आहे गोड। तर चला लगेच भजी तळून घ्यायची। आणि सोनपापडी ते पण आणले इथं दवाखान्यातून। सोन्या काय सांगितलं आईला? गोळ्या दिल्या? कोणत्या दवाखान्यात गेले ते? हो का, डॉक्टर नव्हते? अरे बरं। तर चला आई कुठे आहे? तिकडे आहे का? बरं। तर चला घेते आता लगेच आवरून। तर चला शेगडी मस्त फुल होती आज आणि तेल तापलं की बघू आपण। तर तेल पण मस्त तापलेलं आहे, आपल्याला कुरडया काढून घ्यायच्या आहेत। मागच्या वर्षी कुरडया आहे, यंदा तर अजून करायच्या आहे। मागच्या वर्षी असं एकदम अजून भरपूर आहे। तर मम्मी आता चालल्या दवाखान्यात। मम्मी काय सांगितलं? गोळ्या दिल्या संभावडी सरक। आणि काही पापड पण आपण काढून घेऊ। थांब पापड आणि कुरडया निघाल नाही इथं। आणि उडदाची डाळीचे पापड आहे मस्त, मागच्या वर्षीची किती मस्त निघतात बघा पापड बी। तर कुरडया पापड पण आपले काढून झाले आणि मम्मीकडे गॅसवर घेतलेले मम्मी पटकन उरकायसाठी कारण आता 10:30 वाजलेले आहेत।
जेवणाचा पण टाईम झाला भरपूर आणि सगळ्यांना भुका लागलेल्या आहेत. आणि कसं आहे आईबापांना जेव घालायचं जर असलं ना तर अगोदर कोणाला जेवण नाही लागत. तर कोळसा घेतलेला आहे तो आपल्याला याच्यावर टाकून द्यायचा आहे म्हणजे मग इस्तू लागत राहतो. आता आज काही चूल नाही पेटवली त्यामुळं इस्तू आपण याचाच बनवून घेणार आहे ह्या पद्धतीनं. इकडे चाललं आहे आता लगेच मम्मीचं भजे तळायचं काम. बटाटे कापून घेतले आणि कांदा कापून घेतलेला आहे तुम्ही. तोपर्यंत इस्तू पण थोडासा गरम झाला की प्लेटमध्ये काढून घ्यावं लागणार आहे आपल्याला. तर चला मस्त असे ताटं पण केले इथं. आणि इकडं स्पेशल आईसाठी ताट केलं आहे कारण आईचा जे ताट आहे का ते आता आपल्याला म्हणजे गाईच्या तोंडात द्यायचं आहे तर ते वेगळं बनवलेलं आहे. आणि इकडं बाकीचे ताटं बनवून घेतले कारण पप्पा आणि ते आणि सोनपापडीश पप्पा पण जेवणार आहे. तर कडू मामा आलेले इथं उपवास करून जेवायला. आणि इकडं चाललं आहे मम्मीचं तळून घ्यायचं काम. तर चला लगेच त्यांना वाढते. मम्मीच तो आज द्यावा लागेल ना. एका प्लेटीत देऊ का? बरं चालेल. तर चला लगेच जेवायला लगेच वाढायचं आहे. मी वाढणार आहे आता. तर चला आता सगळ्यांचे जेवण पण झाले बाकीच्यांचे. आणि आईचा नैवेद्य जो होता तो अलग काढून ठेवला होता तर तो आपल्याला गाईला द्यायचा आहे. इकडं सोनपापडी पप्पा चाललेलं आहे जनावर सावलीला बांधायचं. तर चला आता हा नैवेद्य आपल्याला गाईला द्यायचा आहे. आणि खरं तर नैवेद्य जो असतो तो गाईलाच द्यावा लागतो. आणि आई बाबाला पण जेव घातलं. मस्त आपल्या गाय आता इथं सावलीची येते थोड्या वेळाने 1 घंट्यानी अशी मस्त सावली आणि इथून तिथून सावली येते. मग त्याच्यानंतर इकडं जनावरं बांधले जातात. आणि आता मला आणि मम्मीला जेवायचं आहे तर लगेच आता आम्ही जेवण करणार आहे. आबा गेले इथं पाण्याकडं आणि बाकीचे जण जेवलेले इथं. तर या सगळेजण जेवायला मम्मी आणि मी जेवायला पण बसलेले इथं. बाकीच्यांचे झाले जेवण आणि सोनपापडी आणि मम्मीचं चाललं इकडं जेवण. सोनपापडी काय खाती? नुसतं वरण. ते भात घे ना. मस्त बनवलेलं होतं बघा सगळंच. आता आम्ही बसलेलो आहे जेवायला. वरण भात मस्त पापड शिरा. मम्मी गोळी घेतली की जेवण आधीची? मम्मीला बुखार आला. आम्ही सगळे जरा थोडे बुखारमध्ये आज है की नाही सोनपापडी. तर या सगळेजण मस्त जेवायला. आणि आता नव्याचं कसं आई बाबाला जेव घातलं त्यानंतर मग गहू खायला काही ताण नाही राहत. आता चालेल ना मम्मी गहू खायला नवे. हा ना मग तेच ना आता पूर्णच घालायचं होतं पण आता आपण जरा लईच याच्यामध्ये आहे. आणि आम्ही सगळेजण बिमार पडलो त्याच्यामुळं जरा आज साधंच बनिलं. खरं तर पूर्णाचंच नैवेद्य द्यावा लागत राहतो. हा ना नुसतं फिक्कच बरं आहे बाई. ते बी आईनं बी दर्शिक घेतलेलं आहे. आईचं बी काय आज बरी तब्येत नाहीये. हाव ना. तर या सगळेजण जेवायला. आणि आता तुम्ही बी सगळ्यांचा गहू तयार झालाच असेल. आणि सगळ्यांनी आपले जे पूर्वज आहेत त्यांना जेव घालावंच लागतं. एक पद्धत आहे पहिल्यापासून. तर चला चाललंय आमचं जेवण आता. तर चला आता सगळी काम पण आवरलं आणि उपवास करू घालायचा होता. आई बाबांना जेव घालायचं होतं ते पण झालं. बाहेर थोडंसं काम होतं जनावरांचं तर ते पण आवरलं. आणि जरा आता मेडिकल घ्यायचं आहे कारण गोळ्या दवाखान्यात गेले होते त्यामुळं आता
तर सोनपापडी बघा लगेच माझ्या गोळ्या ती घेऊन आलेली इथं, कारण 2-3 दिवस गोळ्या जर म्हणजे घेतल्या नाही आता मग कसं आहे दुखणं जरा बरं होत नाही. गोळ्या पटकन घेतल्या मग जरा थोडं आराम वाटतो. सोनपापडी काढू नको बाई. आणि सोनपापडीला कोणाला दवाखान्यात जर नेलं असलं तिला मेडिकल द्यायला लई आवडतं, तर सोनपापडी चाललं नको का काढू नको ती. तर चला भरपूर अशा गोळ्या दिल्या इथं आणि थोडासा अशक्तपणा येईल होता त्यामुळं ORS पण दिले. भरपूर अशा गोळ्या येतं. तिकडे सोनपापडी चालायला लगेच काढायचं काम. काढ नको सोन्या. तर चला काढायचं नाही ते. जरा जास्त बुखारमध्ये आज मम्मी पण झोपल्या आहेत कारण मम्मीचं पण दुखतंय आणि सगळं काम नको ना गं, तुला सांगितलंय ना ही सोनपापडी अजिबातच ऐकली. थांब हे घे आपलं हे पॅकेट आहे ना, लगेच पाणी आणून देते, पावडर काढायला काही नको आणून, लगेच वाटी आणून देते, पटापट काम ऐकते ती माझं. सोनपापडी लई हुशार आहे. तर चला आवरते आता, गोळ्या वगैरे घेते आणि थोडासा आराम करणार आहे. आज बाजार पण आहे तर पप्पा आणि सोनपापडीचे पप्पा गेले तर बाजारला, कारण उधाऱ्या बी गोळ्या करायच्या राहतात त्यांच्या ट्रॅक्टरच्या. तर चाललंय आता आणि आता थोडा आरामच करणार आहे. तर चला तुम्ही पण घ्या काळजी, कारण आता थंडीचे दिवस म्हणजे आता खरं तर थंडी नाही आहे पण इतकं थंडीचे दिवस म्हणजे काय म्हणते हा प्यायचं. थांब थोडा मला एक तर इतकं कडू आहे ना की मला खूप कसतरी होतं. आणि आता सगळेजण काळजी घ्या कारण आता दुखणे इतके वाढलेले ना, आणि एखाद्याला जर घरात एक जण जर पडल्यानंतर सगळेजण आजारी पडतात. तर त्यामुळं काळजी घ्या आणि थोडंसं थंड पाणी जर पिलं तरी बी लगेच हे होऊन जातं. माठातलंच पाणी प्या जास्त करून. हो ना दुखणं लय आलं बाई आता. तर चला छोटासा ब्लॉग बनवला होता तर तो ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद.